जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 79वा भाग आहे. 79. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू, गुरूंकडे प्रार्थना करू आणि त्यानंतर थोडंसं श्वासावरती लक्ष ठेवू आणि मग आपण सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडून घ्या, डोळे मिटूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. त्या परमेश्वराकडे, गुरूंकडे प्रार्थना करूया. वसिष्ठ ऋषींकडे प्रार्थना करूया की त्यांचं ज्ञान हे आपल्यामधून प्रकट व्हावं. त्यांचं अस्तित्व आपल्यातूनच, आपलं हे जे काही अस्तित्व आहे याच्यातून प्रकट व्हावं. माझी वाणी, माझे विचार, माझं जे काही वागणं असेल, जे काही कार्य असेल, शरीराने असेल, मनाने असेल, माझ्या अस्तित्वाच्या कुठल्याही स्तराने जे काही चाललं असेल ते सगळं गुरूंचंच, परमेश्वराचंच प्रकटीकरण असो, ही प्रार्थना करूया. डोळे बंदच ठेवू, हात गुडघ्यांवर, मांड्यांवर ठेवू, विश्राम करू. आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे नेऊ. आपल्या श्वासाचा प्रवाह बघू, कसा चालला आहे. हा श्वास आत येताना बाहेरून नाकाच्या आतमध्ये टाळूपर्यंत येतो. तिथून वळसा घेऊन थेट छातीमध्ये, तिथे थांबतो किंचित का ना. त्यावेळेस श्वास, प्राण आणि अपान कशानेच दिसत नाही, जाणवत नाही. आणि नंतर मग प्राण हा बाहेर पडायला सुरुवात होते, छातीतून टाळूपर्यंत आणि तिथून नाकाच्या मार्गाने बाहेर. तिथे किंचित काळ बाहेर श्वास थांबतो. ना प्राण आहे ना अपान आहे. आणि पुन्हा अपानाचा उदय होतो. अपान वायू बाहेरून आत यायला सुरुवात होते. हा संपूर्ण प्रवास ह्याच्याकडे लक्ष देऊ.
नीट श्वासावर लक्ष द्या. संपूर्ण येण्या जाण्याचा प्रवास बघा. आता श्वासावर लक्ष देणं सोडून द्या. शांत स्वस्थ व्हा. मनाच्या या अवस्थेकडे नीट लक्ष द्या. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्णपणे सोडून देऊ. आपल्या शरीराप्रती सचेत होऊ, वातावरणाप्रती सचेत होऊ आणि हळूवार आपले डोळे उघडूया. आशा करतो रोज हा अनुभव घेतात. श्वासावरती लक्ष ठेवणं, त्याचा प्रवास बघणं, सुदर्शन क्रिया करत असताना, प्राणायाम करत असताना कुठेतरी या गोष्टीचं थोडंसं अवेअरनेस असेल. असो, आपण त्या जीवटची, त्या भिक्षूची कथा काल ऐकली. 100 रुद्रांचा आख्यान ऐकलं. आता ते झाल्यानंतर वसिष्ठ ऋषी सांगतायत श्रीरामांना की हे श्रीराम, हे जे मनाचं चंचलता आहे, वेगवेगळ्या जे विचार असतात, कल्पना असतात, ह्या सगळ्या सोडून दे आणि सौषुप्त मन, त्याचा अनुभव घे. सौषुप्त मनामध्ये राहा. आता श्रीरामांनी म्हटलं की आपण फार श्रेष्ठ आहात आणि मौनांचा अभ्यास, त्यांचे सगळे प्रकार आपल्याला माहिती आहे. मी वाणीचं मौन ऐकलं आहे, अक्ष म्हणजे इंद्रिय, म्हणजे आपल्या सेन्सेसचं, त्यांचं मौन ऐकलं आहे, काष्ठ मन ऐकलेलं आहे. पण आता हे सौषुप्त मन किंवा सुषुप्त मौन हा काय प्रकार आहे? इथून
थोडंसं साधनेबद्दल, साधनेच्या प्रकारांबद्दल वसिष्ठ ऋषींनी सांगितलं. ते म्हणतात की या जगात 2 प्रकारचे मुनी आहेत. एक त्यांना काष्ठ तापस म्हणतात आणि दुसऱ्याला जीवनमुक्त म्हणतात. काष्ठ तापस म्हणजे काय, तर हे जे शरीर कष्ट करणारे, जे आपल्या इंद्रियांवरती अनेक प्रकारे बंधनं आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये मग सगळे शरीर शुद्धीच्या क्रिया, म्हणजे आपण जे काही आयुर्वेदामधून प्रकार करत असतो ते, त्यानंतर प्राणायाम, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांचा काष्ठ तापसांचा भर असतो आणि अनेक प्रकारचे तपश्चर्या, व्रत, हे सगळं ते करून आपल्या इंद्रियांना ते आवर घालतात. आपण काल परवाकडेही याच्यावरती चर्चा केली होती. त्यात सगळं जे काही कार्य चालतं ते शरीराच्या पातळीवरती, त्याच्यामध्ये मनावरती श्रवण मनन करून, विचार करून आपल्याला आत्मबोध करून द्यावा किंवा स्वतःचा आतला अनुभव असतो अशातलं काहीही त्याच्यात विशेष असं भर नसतो. आत्मरस, आनंदरस याच्यावरही त्याचा विशेष भर नसतो. त्यामुळे त्यांना जे काही जीवनातले बाकीचे दृष्टिकोन असतात हे काही विशेष महत्त्वाचे नसतात. आपण अशा अनेक साधूंच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. हिमालयात इकडे तिकडे सगळेजण असतात. अगदी मध्ये सुद्धा एक व्हिडिओ बघण्यात आला, बर्फानी बाबा म्हणून आहेत केदारनाथला. प्रचंड थंडी पडली आहे, बर्फाचा सगळा वर्षाव आहे, परंतु हे उघडे वागडे यांना काही कुठल्या गोष्टीचं सोयर सुतूक नाही, आपल्या आनंदात राहतात. त्यांनी अनेक काळ उपास, मला वाटतं कालच गुरुदेवांनी हेही सांगितलं होतं, हा जो विषय चालला होता ना, कोणीतरी एक होते की जे अनेक वर्ष जेवले नाहीत. असे जे सगळे प्रकारातले जे मुनी असतात ते काष्ठ तापस. जे जीवनमुक्त असतात, त्यांना जे मुनी, जे मौन पाळणारे जीवनमुक्त, ते मात्र सतत केवळ आत्मतत्वाचा विचार आणि त्याप्रमाणे जगाचं खरं स्वरूप लक्षात घेऊन ते स्वतःमध्येच आत्मतत्वामध्येच स्थिर असतात. ते दिसायला सर्वसाधारण लोकांप्रमाणे दिसतात, वागतात त्यांच्यासारखेच, परंतु आतमध्ये मात्र सुखाने ते तृप्त झालेले असतात. त्यांना कुठल्याही भावभावना किंवा यांच्यामध्ये ते वाहून जाणारे अशातला प्रकार त्यांचा नसतो. सर्व प्रकारे निर्विकार, शांत, आणि म्हणून त्यांना मुक्त मुनी असे म्हणतात. हे आपल्या स्वतःच्या स्वीकृत, म्हणजे स्वतःहून स्वीकारलेलं जे तत्व आहे स्वतःमध्येच, त्याच्यामध्ये चित्तनिश्चय रूप भाव, म्हणजे एकनिष्ठता, त्याच्यात ते स्थिर राहतात. कुठले चित्तनिश्चय, की हा जो काही माझ्या मनाने निश्चय केलेला आहे की मी म्हणजेच जो तत्व आहे, परमतत्व आहे, त्या भावामध्ये ते स्थिर राहतात आणि त्यालाच त्यांनी मौन असं म्हटलेलं आहे. आता हे मौन 4 प्रकारचे असू शकतात. कोणाचे मौन आहेत, ज्यांना या गोष्टीची जाणीव झालेली आहे त्यांच्या बाबतीत त्यांचे हे 4 प्रकारचे मौन म्हटलं आहे. एक आहे वाणीचं मौन. आपण अनेक ठिकाणी बघतो, खास करून जैन धर्मामध्ये वाणीचं मौन पाळणारं अनेक जण असतात. त्यांचं तो साधना किंवा त्यांचं ते व्रतच तसं असतं. तोंडावरती पट्टी बांधून घेतील किंवा काही करतील आणि पूर्णपणे वाणीचं मौन असेल. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे अक्षमौन, म्हणजेच डोळे आणि या सगळ्या गोष्टी. हे लोक इकडे तिकडे बघत नाही कधी. अगदीच तसं म्हटलं तर डोळे सुद्धा बंद करून किंवा त्याच्यावर पट्टी वगैरे बांधून अशा प्रकारे ते सगळं काम करतात आणि ते सगळ्या प्रकारे कुठल्याही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही. तर त्यांचं ते अक्षमौन झालं, इंद्रियांचं मौन झालं. तिसरं आहे काष्ठमौन, म्हणजेच काही न करता लाकडाप्रमाणे पडून राहणं. ठीक आहे, अगदी घरामध्ये सगळं काही चाललंय पण हे चुप बसले, कुठे बघत नाही, काहीच नाही, एका जागी स्थिर, ते काष्ठमौन असे म्हटलं आहे. आणि याच्यामध्ये हे जे सगळे जे काष्ठ तापस आहेत या 3 प्रकारांचा अभ्यास करतात. काष्ठ तापस म्हणजेच ते स्वतःला अजिबात कुठल्याही व्यवहारात इन्व्हॉल्व करत नाही, सगळ्या प्रकारे पूर्णपणे आपले इंद्रिय त्यांच्यावरती नियंत्रण मिळवून स्वतःला थांबवण्याचं कार्य. आता याच्यामध्ये 4थं प्रकारचं जे मौन म्हटलेलं आहे हे या काष्ठ तापसांना केवळ झोपेमध्ये संभवतं आणि त्याला त्यांनी सौषुप्त मन म्हटलंय. हे सौषुप्त मन म्हणजे कसं, की याच्यामध्ये हा सगळा त्यांनी साधनेचा आणि प्रयत्नांचाच एक भाग म्हणून त्यांना करता येईल, परंतु याच्यामध्ये जो मन आहे, मनाचा जो निश्चय आहे किंवा हे जे भान आहे, हे असं आतून शांत चित्तानी आणि स्वसुखामध्ये राहण्याच्या दृष्टीने आलेलं असं ते नसतं. ते केवळ कुठलं तरी जबरदस्ती केलेली, मनाला कुठेतरी आवरून धरलेलं अशा प्रकारचं ते मौन असतं.
आणि मन आहे हे जेव्हा केव्हा इकडून तिकडे ढळतं, कुठे जातं, तर स्वभावतःच आपण बघितलं आहे, गीतेमध्ये सांगितलं आहे की मनाचं कार्य होतं. मुळात इंद्रिय कार्य नसली करीत, शरीर जरी कार्य करत नसले तरी मनाचं कार्य हे होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे मन ढळू शकतं आणि ते या जीवाला पूर्णपणे मुक्त करू शकत नाही. काष्ठतापस ही अशा प्रकारच्या मौनांच्या माध्यमातून ते बाहेरच्या इंद्रियांना, बाहेरच्या वस्तूंना आपल्या इंद्रियांनी स्पर्श करत नाही, काही बोलत नाही, काही बघत नाही आणि शरीराच्या हालचाली ते टाळतात. तर ही एक प्रकारे झोपेचीच, जी काष्ठ मौन आहे ही एक प्रकारे झोपेचीच अवस्था आहे. या अवस्थेमध्ये ते जगाला बघणार नाही, काहीच नाही. परंतु जेव्हा त्यांच्या अवस्थेतून बाहेर येतील, त्याला असं म्हणता व्युत्थान होतात की त्यांची अवस्था सोडून मोकळे होतात, बाहेर येतात, त्यावेळेस मात्र त्यांचं सगळं जे मौन आहे ते विचलित होतं. चित्त हे पुन्हा कार्य करायला लागतं आणि म्हणून त्यांची क्रिया सुरू होते, पुन्हा ते त्या गोष्टींमध्ये अडकू शकतात. आणि म्हणून जे ज्ञानी लोक आहेत, तज्ज्ञ आहेत, ते अशा प्रकारे इंद्रिय निग्रह करणं, आपल्या इंद्रियांना जबरदस्ती काहीतरी बांधून ठेवणं, या प्रकारांना ते विशेष मान्यता देत नाही, विशेष ग्राह्य धरत नाही. आणि वसिष्ठ ऋषी सांगतात की हे श्रीराम, ज्यांना आत्मतत्वाचा अनुभव आलेला आहे असे जीवनमुक्त हे मात्र चौथ्या सौषुप्त मौनामध्ये असतात. ते कुठेही असले, एकांतामध्ये असू द्या, समाधीमध्ये असू द्या, त्यांची वाणी, इंद्रिय हे कार्य करत असेल किंवा नसतील करत, त्यांचा जो आतला भाव आहे तो मात्र हे सगळं स्थिर असतो. त्यांना मुद्दाम कुठल्या प्रकारचे बंध लावणं, इथे जे 3 बंधांचे प्रकार दिले आहेत, जालंधर बंध आहे, ओंडियान बंध आहे आणि मूळ बंध आहे, तर असे प्रयत्न करून त्यांना काही मुद्दाम स्वतःला समाधी लावायची गरज पडत नाही, कारण मनाचीच त्यांची समाधी ही अवस्था अशी असते. ते कायम त्या अवस्थेमध्ये असतात आणि ह्या प्रकारे ते कायम चिदाकाश, म्हणजे आपलं स्वतःचं रूप हे स्थूल असू द्या, सूक्ष्म असू द्या, याच्या पलीकडे जाऊन ते चिदाकाश रूप मनातून असतात. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रयत्नांची गरज राहिलेली नसते. ते ध्यान करत असताना असो अथवा नसताना असो, ते पूर्णपणे शांत चित्त, समरस असे होऊन राहतात. ते पूर्णपणे आत्मरूप झालेले असतात आणि या अवस्थेला सौषुप्त मौन असं म्हणतात. इथे सगळं त्या सौषुप्त मौनाचं वर्णन दिलेलं आहे. वसिष्ठ ऋषी सांगतायत की हे जे काही तत्व असेल, जे आपण ज्याला शून्य आहे, अभावात्मक आहे, आणि अशून्य म्हणजे अभावात्मक नाही तो नाही, आपण या जगाचा अनुभव घेतो, या जगाचा अनुभव आपल्याला शून्य नाही आहे, सगळंच काही अनुभवास येतं, पण प्रत्यक्ष विचार करायला गेलो तर लक्षात येतं की हे सगळं शून्य आहे, याच्यात कुठेच काही नाही. तर अशा प्रकारची ह्या ज्ञानी लोकांची खात्री झालेली असते. त्याच्यामुळे त्यांना काही करावं किंवा मी काही करतो असा काही कुठलाही भाव राहत नाही. स्वाभाविक आहे, मन समचित्त असतं, शांत असतं. मीपणा हा प्रकारच त्यांच्यामध्ये नसतो. अहंकार हा पूर्णपणे निघून गेलेला असतो. त्यामुळे मी, तो, इतर ह्या सगळ्या संकल्पना या पूर्णपणे वेगळ्या असतात आणि ही अवस्था त्यांची अखंड टिकून राहते. आणि म्हणूनच ही मौनाची पराकाष्ठा आहे. का? कारण बाकीचे मौन जे आहेत, जे 3 पहिले काष्ठतापसचे मौन बघितले, हे जेव्हा ध्यान किंवा ती अवस्था सोडून द्याल तेव्हा मन आणि चंचल, मन आणि चित्त हे चंचल होतं, त्याच्याकडून तर मग कार्य व्हायलाच लागतात. आणि जेव्हा मन चंचल होतं त्याचा अर्थ सरळ सरळ आहे की ते मौन संपलं. उलटं ज्यांचं मन कायम स्थिर आहे, बाहेर युद्ध करत असू द्या, भांडण करत असू द्या, प्रेमाने काही 4 शब्द बोलत असू द्या, कुठलीही परिस्थिती असेल तरी आतमध्ये जे स्थिर असतात त्यांनाच ते खरं मौन, त्यालाच ते इथे ज्ञानी लोकांनी मौन म्हटलंय आणि ते सगळ्या मौनांपेक्षा श्रेष्ठ आहे. यालाच अक्षय मौन म्हटलं आहे, अविच्छिन्न अतिमौन असं म्हटलं आहे. हे मौन अनंत आहे, सौषुप्त मन हे अनंत आहे. यापासून बाकीचे सगळे मौनाचे प्रकार हे दिसून येतात. आणि जसं हे अविद्येचा बाध करतं, म्हणजे ज्या सौषुप्त मनात राहिल्यानंतर, मौनात राहिल्यानंतर अविद्या राहत नाही, तसंच ज्ञानही राहत नाही. कशाचं ज्ञान असावं? आपण त्या अवस्थेतच आहोत. मी वारंवार इथे आपण हा उल्लेख केलाय की अहम ब्रह्मास्मी असं म्हणायचं म्हणजे मी आणि ब्रह्म या 2 गोष्टींना वेगळं समजणं हे झालेलं आहे. त्या अवस्थेमध्ये ब्रह्म होऊन राहणं हा तो भाग असतो. त्यामुळे हे सौषुप्त मौन हे त्याच्यात आहे, त्याच्यात कुठलंही काही उरत नाही. आणि या ज्या पुढच्या अवस्था दिलेल्या आहेत, तुर्य अवस्था म्हणा, तुर्यातीत अवस्था, ह्या सगळ्या त्याच्यात सांगितलं जातं. ह्या त्या अवस्थेमध्ये, सौषुप्त मौनामध्ये राहतो, इथे कुठलीही वृत्ती उरत नाही. आणि अशा प्रकारची ही जी अवस्था आहे
ही दोन प्रकारे प्राप्त होते असं वसिष्ठ ऋषी सांगतायत. एक आहे की जे विचार आणि विवेकाचा अवलंब करून केवळ एकच वृत्तीचा अभ्यास करून जे काही त्यांना ज्ञान हवं आहे ते ज्ञान प्राप्त करून आत्मज्ञानी झालेले असतात. आणि जे शरीर इंद्रियांवर ताबा मिळवून प्राण अपान इत्यादी वायूंचा संयम करून त्या अभ्यासानेही त्यांनी आपल्या प्राणाचा लय करण्याचं ज्यांना ते टेक्निक तंत्र साधलेलं आहे, युक्ती साधलेली आहे, ते अशा दोन्ही पदांना प्राप्त होतात. ते दोघेही अशा या आत्मपदाला प्राप्त होतात. म्हणजे आतापर्यंत आपण जो अभ्यास केला की ज्ञान ज्ञान आणि ज्ञान आणि त्याच्यानंतर काकभूषुंडच्या माध्यमातून श्वासांचा प्राणायामचा अभ्यास, या दोन्हीचा अंतिम उद्देश हा एकच आहे. काय आहे की तिथे त्या आत्मपदाला पोहोचणं. प्राणायामच्या अभ्यासाबद्दल आपण सविस्तर बोललो की जिथे आतमध्ये जर श्वासावरती लक्ष दिलं तर लक्षात येतं की काहीच उरत नाही. प्राण हा सगळं मन आतमध्ये लीन झालेला आहे. प्राण जेव्हा बाहेर जातो तेव्हा मी शरीर नाही ही भावना निर्माण होते. आणि त्यामुळे हे दोन्ही मार्ग की जिथे ज्ञानाच्या मार्गातून आपण हे सगळं शून्य आहे हे लक्षात आलेलं असतं, त्यामुळे आत्मज्ञानी होतात. आणि प्राणायामच्या माध्यमातून सुद्धा आत्मज्ञानी होतात. या दोन्ही मार्गांना एकच ते जे अकृत्रिम असं आत्मपद आहे त्याचा साक्षात्कार हेच फक्त त्यांना हवं असतं. म्हणून जे कोणी वेगवेगळे मार्ग आहेत, सांख्य असतील आणि इतर ज्ञानी, हे सगळ्यांचं एकच उद्दिष्ट तेच केवळ ज्ञान प्राप्त करणं. या सगळ्यांमध्ये जी कॉमन एकच महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे वासना. आणि ही वासनाच या अंतःकरण आणि प्राण यांच्या चलनाचं कारण आहे. मग ज्ञानाच्या माध्यमातून वासनेची शांती करा, नाही तर प्राणायामच्या माध्यमातून मन शांत करा, आपोआप वासना शांत होतात. त्यामुळे दोन्ही मार्गातून हे मनोनाशाचे वेगवेगळे उपाय हे दोन्ही मार्गातून आपल्याला दिसून येतात. त्यानंतर वसिष्ठ ऋषी हेच पुन्हा थोडं विस्ताराने सांगतायत की प्राण आणि मन, मनामुळे प्राण आहे, प्राणामुळेच मन आहे. या एकतत्वाचा अभ्यास करणं, चित्ताचा क्षय करण्यासाठी प्राणांचा निरोध, चित्ताचा क्षय आणि प्राणांचा निरोध ही मोक्षाची साधनं त्याच्यात सांगितलेली आहेत. आणि याच्या सगळ्या शास्त्रांचा जे काही तात्पर्य आहे या 3 साधनांमध्ये दिलेलं आहे की केवळ एक तत्वाचा अभ्यास करा, नाहीतर वासनांचा किंवा चित्ताचा क्षय करा आणि प्राणांचा निरोध करा. जे काही आपल्याला कुठल्याही मार्गाने अनेक जे काही मार्ग सांगितले असतील हे सगळे मार्ग या इथे एकाच याच्यावर येऊन थांबतात आणि याच्यातूनच पुढे सगळं अभ्यास तो इथे आलेला आहे. यापैकी कुठलंही एक चांगलं सिद्ध केलं तरी आपल्याला बाकीच्या गोष्टी हे तीनही, एकतत्वाचा अभ्यास असेल, प्राणांचा अभ्यास असेल किंवा चित्ताचा क्षय की चित्ताचा नाश, या तिन्हीपैकी काहीही आपल्याला साध्य होऊ शकतं. इथे आपण यापूर्वी अभ्यास केला आहे प्राण आणि मन हे दोनही एक दुसऱ्याला सोडून कधीही राहत नाही. त्या मनाचं स्पंदन हा प्राण आणि प्राणाचं स्पंदन हेच मन. या आपण जर प्राणायाम केलं, जे बंध लावतात त्यांना माहिती आहे की पूर्णपणे सगळे इंद्रियही बंद केलेले आहेत आणि श्वासही पूर्णपणे कोंडून ठेवलेला आहे. तर अशामध्ये प्राण थांबला म्हणजे मन सुद्धा थांबतं. आणि म्हणून आपल्याला पुन्हा रिवाईज करण्यासाठी सांगतो की हे जे प्राणाचे थांबण्याचे ठिकाण आहेत, आपण जेव्हा प्राण सोडतो तेव्हा आपल्या नाकापासून 12 बोटांवरती किंवा आतमध्ये श्वास घेतो तेव्हा आपल्या हृदयात जिथे हे थांबतात, जिथे प्राण नसतो त्या ठिकाणी लक्ष दिलं तर मन सुद्धा थांबतं. आणि आपण जे ध्यान करतो, ध्यान करताना कधी सहज जेव्हा अशी मनाची अवस्था झालेली असते की आता काहीही विचार नाही, पूर्णपणे शांत शून्य सगळं काही असं आहे, त्यावेळेस जर सहज लक्ष दिलं तर आपल्याला कळेल की श्वास हा अतिशय शांत स्वस्थ झालेला आहे. ध्यानामध्ये सुद्धा मन इतकं शांत होऊन जातं की त्याच्यामुळे श्वास सुद्धा हा शांत होतो. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी, प्राण आणि मन, ह्या दोन्ही गोष्टी एक दुसऱ्यांच्या चलनाला, एक दुसऱ्यांना चालू करायला त्या कारण आहेत. आणि जसं प्राण आपण थांबवला तर मन शांत होतं आणि मन जर थांबवलं, मनाची चंचलता नष्ट केली ध्यानाच्या माध्यमातून, तर प्राण सुद्धा आपोआप शांत होतो. एक संपला की दुसरा संपतो, दुसरा संपला की पहिला संपतो. ह्याच्यासाठी हे जे काही अष्टांग योग इथे त्यांनी दिलेले आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, हे योगाचे पहिले 5 अंग जे शरीरावरती काम करतात. आणि त्याच्या पुढचे धारणा, ध्यान, समाधी या 3 अंगांनी मनाला, म्हणजे मनाचे बाह्याकार किंवा अंगांनी जे शरीराचे प्रकार आहे, शरीराशी संबंधित त्याच्यावरती काम करणं, हे पहिले 5 यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार. आणि ध्यान, धारणा, ध्यान, समाधी
हे मनाच्या वरती काम करणारे प्रकार. ह्या साधनांनी ही जी कोणी अशा प्रकारे साधना करतात त्यांना संपूर्णपणे आपलं चित्त नष्ट करता येतं, सगळं काही शून्य करता येतं. योगाभ्यास चालू असताना हे सहज शक्य आहे. अविद्या आपला प्रभाव दाखवू शकेल. म्हणून म्हणतात की ही अविद्या हिचा पूर्ण नाश करावा. हे जे काही जग आहे, संसार आहे, हे सगळं मिथ्या आहे, खोटं आहे, हे आपण जाणून घ्यावं आणि ज्ञानानेच परब्रह्माची प्राप्ती होते हे लक्षात घ्यावं आणि त्यामुळे परब्रह्माचाच अभ्यास करावा. त्यानंतर मग आपण धारणा, ध्यान आणि समाधी यांचा अभ्यास करावा. म्हणजे मग आपल्याला परमपद प्राप्त व्हायला सोपं जातं. याच्यातलं तू मी हे सर्व याच्यातलं काहीही सत्य नाही. जे आहे ते सगळं काही केवळ आपल्या आतमध्ये येणारं स्वप्नाचं रूप आहे हे लक्षात घे, असं वसिष्ठ ऋषी सांगतात. आणि म्हणून ते सांगतात की तू याचा अभ्यास कर आणि तूर्यरूप होऊन राहा. या संक्षुप्त मनाचा हा जो प्रकार होता याच्यावरती हे सगळं सांगितलं. मुळात ही खरी मनाची वृत्ती. हे जे सगळे सायकल्स आपण जे बघतो, कोणीतरी एखाद्या वेळेस विचारेल की एवढं जर सांगितलं आहे, हठयोग करू नका, काष्ठ मौन करू नका, मग आम्ही हे जे काही सगळे प्रकार करतो, व्रतवैकल्य करत असू, महाशिवरात्र येत आहे त्याचा उपवास करत असू, यज्ञ होम ज्या काही गोष्टी करतो त्यांना खरा अर्थ आहे की नाही आहे. तर आपण या प्रश्नाचं नेहमी तेच उत्तर देतो की आपण त्या अवस्थेला जेव्हा पोहोचू तेव्हा ठरवू त्याचं महत्त्व आहे की नाही. परंतु सध्या तरी आपल्याला या गोष्टींची गरज आहे, यात काहीही वाद नाही. हे करायचं, ह्याने आपलं चित्त शुद्ध होतं, मन शुद्ध होतं. हळूहळू आपण त्या अवस्थेपर्यंत पोहोचायला लागतो. आणि दुसरी गोष्ट, आपले गुरु आणि हे सगळे मोठे लोक हे करत आहेत तर आपणही करावं. आपण जास्त त्यांच्यापेक्षा विद्वान नाही आहोत, ते करतायत तर आपणही करावं. म्हणजे योग वासिष्ठमधून असा चुकीचा संदेश अजिबात घेऊ नये की देवपूजा आणि या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत म्हणून. त्या बाबतीत कधीही कन्फ्युजन असू देऊ नका. हे सगळं केलं जातं, आपणही करावं, आपल्यालाही त्याची शुद्धी मिळते, त्याचे आपलं मन शुद्ध व्हायला मदत होते. हे सगळे प्रयत्नांचा भाग आहे आणि प्रयत्न केल्याशिवाय अंतिम उद्दिष्ट साध्य होणार नाही. भ्रमात राहून की मला अंतिम उद्दिष्ट कळलं आहे, आता प्रयत्न करायची गरज नाही, असं होत नाही. शरीरावरती, मनावरती वारंवार संस्कार करावे लागतात. नाही तर अविद्या आहेच, ती आपल्याला सहज भुरळ पाडते, फसवते. कारण तिचं कामच ते चालू असतं. ती आपल्या मनातून आतून काहीतरी अविद्या येईल, नाही तर आजूबाजूचे लोक कुठले तरी विचित्र संस्कार करतील, त्यांच्यामध्ये आपण भुलून जाऊ, फसून जाऊ आणि मग ज्ञानापासून दूर होऊ. त्यामुळे या गोष्टीची जाणीव ठेवायची. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी पुढे सांगतायत, भगीरथ राजाची गोष्ट सांगतायत. ते म्हणतात की हे रामा, मनालाच आकाशासारखं स्वच्छ करून सगळ्या इच्छा, सगळे वासना या सोडून केवळ एकाच वस्तूमध्ये, त्या आत्मतत्वामध्येच स्वतःला शांत कर, सगळ्या वृत्ती तिथे स्थिर कर. त्यामुळेच तुला समदर्शिता प्राप्त होईल, तुझं मन शांत चित्त होईल. आणि हा जो भगीरथ राजा होता त्यांनी सुद्धा इतरांना जे अशक्य असलेलं गंगेला पृथ्वीवर आणण्याचं कार्य जसं केलं, ते तशा प्रकारचे कार्य तुला सिद्ध करता येतील. ही जी गंगेला स्वर्गामधून पृथ्वीवर आणण्याची हा जो संकल्प होता, हे जे पूर्वीचे राजे होते, सगर असेल, अंशुमन असेल, दिलीप असेल, या सगळ्यांना ती जमली नाही. ही केवळ या भगीरथाला जमली कारण त्याचं मन पूर्णपणे त्या वृत्तींमध्ये होतं. तो समाधानी होता, समदर्शिता होता. हे सगळे गुण त्याला सहज प्राप्त झाले होते. आता ही गोष्ट कशी झाली? ही सगळं आध्यात्मिक गुणांच्या आधारावर एवढे चमत्कार कसे काय घडू शकतात? आणि इथे आपण जसं भगीरथ प्रयत्न म्हणतो, या संपूर्ण योग वासिष्ठचे जे काही अनेक उद्दिष्ट होते त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं की प्रचंड पराक्रम करणं. जीवन साधं सुधं जगायचं नाही, काहीतरी मोठी गोष्ट भव्य दिव्य करायचं, निदान त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. तर हा जो भाव आहे तो जागावा. त्या भगीरथाला हे कसं जमलं आणि त्यांनी संपूर्ण वैराग्यातून ह्या गोष्टी कशी साध्य केल्या, हे सगळं आपल्याला इथे आज कळेल. तर हा भगीरथ अतिशय चांगला राजा, सगळ्यांना मदत करणारा, व्यवस्थित दान धर्म करणारा असा होता. आणि या राजाला त्याच्याच तारुण्यामध्ये एकदा, जसं श्रीरामाला तारुण्यात वैराग्य आलं तसंच यालाही वैराग्य आलं. आणि त्यांनी आपल्याकडे जे त्रितल मुनी होते त्यांच्याकडे एक प्रश्न केला की त्यांनी बघितलं जे काही सगळे
जगात लोक बघतोय, जे काही कार्य करतायत ते पुन्हा पुन्हा तेच जन्म मरण याच्यातच अडकणारे आणि त्याच दृष्टीने त्यांचे कार्य घडतायत. असं कोणीही नाही की काहीतरी मी जीवनात केलं आहे, काहीतरी समाधान केलं ज्याच्याबद्दल मी सगळं भरून पावलो असं वाटेल, असं कर्म करणारे फार कमी किंवा कोणीच दिसत नाही अशी त्याची भावना झाली. तो म्हणतो सगळे लोक येतात, जगतात, मरतात आणि झालं, संपलं आयुष्य. काहीतरी केलं आहे, काहीतरी लोकांनी लक्षात ठेवावं असं कुठे दिसतच नाही. त्यामुळे असे कर्म करणारे लोक आढळत नसल्यावर त्याला सगळा कंटाळा आला आणि तो म्हणाला की या संसारातील हे जे राग द्वेष म्हणजे अटॅचमेंट आणि तिरस्कार या सगळ्या गोष्टींपासून मुक्त होईल, दुःख संपेल, असं याचा उपाय काय. तर त्रितल मुनी म्हणाले की केवळ विवेक आणि वैराग्य आणि त्याच्यासोबत श्रवण मनन ह्या गोष्टींनी हे साध्य होतं. यांनी मन स्थिर होतं. हे मन स्थिर करण्यासाठी जे बाकीचे उपाय आहेत, जे याच्या सोबतीला शम दम तितिक्षा आणि उपरती वगैरे या सगळ्या गोष्टी यांचा उपयोग करून हे सगळं साध्य करता येऊ शकतं. त्याच्यानंतर मग कुठलंही दुःख उरत नाही. आणि म्हणून हे साध्य करण्याचा जो मुख्य प्रयत्न आहे तो म्हणजे आत्मबोध. ज्याला आत्मबोध प्राप्त झाला तोच एक असा उपाय आहे की जो शहाण्या माणसाने त्याच्या मागे लागावं. त्याला जेव्हा असा आत्मबोध होतो त्याच्यानंतर मग मात्र तो कुठेही कशातही स्वतःच्या मनाला अडकवत नाही. केवळ सगळीकडे एकच आत्मा सर्वत्र विद्यमान आहे. त्याचा मन किंवा चित्त हे उदयही पावत नाही, अस्तही पावत नाही. याच्यावर भगीरथाने विचारलं की तुम्ही जे सांगता हे सगळं मला शब्दांनी कळलं, परंतु ही जी मनात हे जे काही सगळं सांगायचं आहे हे सांगण्यासाठी हे जे अज्ञान आहे तेच अडथळा आणतं. आणि ह्या अज्ञानामुळे आतल्या जे मुख्य ज्ञान मिळायला हवं ते मिळू शकत नाही. आपल्याला साधना करायची असते परंतु त्या साधनेमध्ये आपलंच अज्ञान, आपलंच मन अडथळा आणतं. आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. तर हे जे अज्ञान आहे ह्याला दूर केल्याशिवाय तुम्ही जे म्हणता ते कसं काय सिद्ध होईल. तर त्रितल मुनी सांगतात की ही जी साधना सांगितली, शम दम तितिक्षा श्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासाठी जे काही बाकीचे उपाय सांगितले त्यांचं जर केलं, ज्ञानसाधना केली, ज्ञानाचा मार्ग वापरला तर मात्र हे मनाचा गढूळपणा तो नष्ट होतो, मन शांत आणि स्थिर होतं. त्याला मनाला अज्ञानाला कसं दूर करायचं तर त्याला ज्ञानाचा मार्ग वापरत राहायचा. एखाद्या वेळेस असं वाटेल की काय हे मिळत नाही, ते मिळत नाही, कुठेतरी भाग्यात नाही, नशिबात नाही, तर आपण अगदी सुरुवातीचं प्रकरण नेहमी लक्षात ठेवा की प्रयत्न हा भाग आहे. प्रयत्नाशिवाय काही होणार नाही. तुम्ही वाटेल ते करा, पण असं म्हटलं की नाही मला सगळं सोडून द्यायचं आहे, गुरूंनी करवलं तर करतील, तर असं कोणी करणार नाही. कृपा वगैरे सगळी आहे, ती काही नसते अशातला प्रकार नाही आहे, पण त्या कृपेचा उपयोग करून घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे. पाऊस पडतो आहे, पावसातून वाचण्यासाठी छत्री तो उघडणं आवश्यक आहे की नाही. तर तसं हे आहे की इथे एक प्रयत्न हा भाग आलाच, प्रयत्नाशिवाय काहीही साध्य होत नाही. त्याच्यामुळे हे ज्ञानाचं आचरण करणं, ज्ञानाच्या मागे लागणं हे मात्र तुला आवश्यक आहे. आणि जो असं मन संपूर्णपणे आपलं चित्त शांत करू शकतो, स्थिर करू शकतो, तेच मन मग पुढे आत्मचिंतन करू शकतं आणि मग ते आत्मरूप होऊन जातं. त्यामुळे जीवाला पूर्णता येते आणि कुठलंही दुःख हे उरणार नाही. तर हे जी साधना आहे, ज्ञानाची साधना ही कशी असावी तर ही अतिशय सहज असावी. आपलं कर्म आणि त्यापासून प्राप्त झालेली फळं या सगळ्या गोष्टींवरती कुठलीही आसक्ती न ठेवता, आपला एक अहमभाव आहे, मी माझं, मग त्याच्यामध्ये माझा परिवार असेल, घरदार असेल, हे माझ्या मालकीचं, हे सगळं अशा गोष्टींवरती आपली भावना ठेवणं हेच अज्ञान, हाच तो अहंकार. त्याच्यातून हे सगळं सोडून सुखदुःखामध्ये शांत राहणं, समचित्त असणं आणि शक्य तितकं आत्मचिंतन करून आपण त्या स्वतःमध्ये स्थिर राहणं हा त्याचा उपाय आहे. त्याच्यामध्ये कमी बोलणं, शक्य तितकं एकांत पवित्र स्थानी राहणं, आपल्या जे काही ऐकलं ते त्याचा सतत अभ्यास करणं म्हणजे श्रवण करणं, मनन करणं आणि परमार्थाचं स्पष्ट दर्शन होईल या दृष्टीने प्रयत्न करणं हेच खरे ज्ञानाचे उपाय आहेत. आणि हे उपाय म्हणजेच ज्ञान आहे. त्यांच्याच माध्यमातून सगळं अज्ञान हे निघून जाईल. ह्याच्या उलट करणं म्हणजे या सगळ्या भ्रमामध्ये अडकणं, मी माझं, त्याच्यातून येणारे राग द्वेष या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं
म्हणजेच ते अज्ञान. आणि त्यामुळे तू हा जो काही तुझा स्वतःचा एक जर उदाहरण द्यायचं झालं तर तू सुद्धा कुठेतरी अहंकारात अडकलेला आहे. तू सुद्धा मी राजा, मी हे जर राज्य टाकलं तर शत्रू येतील, ते राज्याचा नाश करतील, मला कोणीच मानणार नाही, सगळे लोक मला हसतील, मी एवढा दानी आहे, माझ्याकडे एवढे लोक येतात, सगळ्यांच्या इच्छा मी पूर्ण करतो, आणि जर मी सगळं सोडून दिलं, रानावनात गेलो तर मग माझं शरीराचं काय होईल, इतरांसमोर मी कसा काय भिक्षा मागणार, हे जे काही सगळे भाव आहेत, मला अन्न मिळालं नाही तर काय, अशा प्रकारची चिंता, या स्वतःच्या भावामुळे येणारी लाज, लज्जा आणि हे सगळ्या अभिमान, ह्याच्यामुळे तू स्वतःमध्ये अडकून पडला आहे, पिंजऱ्यामधल्या पक्षासारखा झालेला आहे. आणि हा पिंजरा तुला सर्वस्व संपूर्ण त्यागाने सोडून देणं आवश्यक आहे. जोपर्यंत तू हा पिंजरा तोडत नाही, जोपर्यंत तू सर्वस्व त्याग करत नाही, तोपर्यंत तुझा अहंकार हा चालूच राहील. आणि तो जेव्हा तू हा अभिमान सोडशील, जेव्हा तू हा पिंजरा तोडशील, आपल्या विवेक बुद्धीने सगळं काही सोडून निश्चल राहशील, तर मात्र तुझा अहंकार नष्ट होऊन तुला ते परमपद प्राप्त होऊ शकेल. त्याच्यामुळे तुझा विवेक जागो आणि तू हे जे काही सगळ्या मी आणि माझ्यामध्ये गुंतून बसला आहे, हे सगळं सोडून सरळ सरळ अरण्यात चालला जा. एकटाच बाहेर पड, भिक्षाटन कर, शरीरासंबंधी माझ्या शरीराला काय होईल, मिळेल की नाही, माझं शरीर टिकेल की नाही, या सगळ्या अभिमानांना सोडून दे. तू माझ्याकडे सुद्धा कुठल्याही आशेने पाहू नको. मी गुरु जरी असलो तरी मी तुला काही देणार नाही. जे काही असेल ते सगळं तू स्वतःचं स्वतः संपूर्ण त्याग कर आणि मग पुढे अनुभव घे काय येतो तो. आणि मग त्याच्यानंतर तुझ्या लक्षात येईल की तू अहंकाराला जिंकशील, संसार भावनेला जिंकशील आणि मग तू ब्रह्मरूप होईल. आपल्या गुरूंचा हा उपदेश त्या राजाने ऐकला, भगीरथ राजाने. त्यांनी सगळं काही सोडून दिलं, सगळ्यांना ते दान दक्षिणा गेली, स्वतः आपल्या शत्रूकडे गेला, शत्रूला म्हटलं हे घे माझं राज्य, हे तूच सांभाळ. सगळं काही सोडून दिलं आणि अंगावरती केवळ एक लंगोटी एवढं घालून तो आपल्या ज्या देशातून बाहेर पडला. तो सगळीकडे गेला. त्यांनी अनेक लोकांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो काही थांबला नाही. आणि अशा रीतीने सगळ्या कामना त्याच्या नष्ट झाल्या. अतिशय शांत, विरक्त होऊन तो आत्मभावामध्येच शांत बसला. काही काळानंतर असाच हिंडता फिरता अनेक ठिकाणाहून तो जेव्हा येत होता, तेव्हा त्याचे स्वतःच्याच नगरात आला. स्वतःच्याच नगरात तो भिक्षा मागायला लागला. तर तिथल्या लोकांनी, मंत्र्यांनी त्याला ओळखलं. त्यांनी त्याला पुन्हा राज्य स्वीकारण्याची विनंती केली. तिथला जो शत्रू राजा होता, जो त्याचं राज्य सांभाळत होता, त्यांनी पण म्हटलं अरे तू हे तुझं राज्य सांभाळ, मला नको. परंतु कुठल्याही गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. अतिशय निस्संगपणे तिथून तो निघाला आणि तो आपल्या गुरूंजवळ आला आणि तिथे काही काळ स्थिर राहिला. मग गुरु आणि ते हे दोघंही अनेक ठिकाणी फिरत राहिले, तीर्थाटन केलं, सगळं केलं. सिद्ध देवसुद्धा त्यांना भेटले. त्यांनी पण त्यांना अनेक गोष्टी स्वीकारण्याची विनंती केली, पण यांनी कशाचाही स्वीकार केला नाही. सगळ्या गोष्टी, सगळ्या ज्या महासिद्धी असतात त्या सिद्धीसुद्धा त्यांनी सोडून दिली. असं करता करता हा राजा मग एका नगरात आला. त्या नगराचा जो एक राजा होता, तो राजा मरण पावला. त्या राजाला कुठलंही मुलबाळ नव्हतं आणि तिथले नागरिक, तिथली प्रजा एका चांगल्या राजाच्या शोधात होती. त्यांना हा दिसला. त्यांना वाटलं की हा राजा होण्याच्या योग्य आहे. अचानक त्याच्या भोवती प्रचंड सैनिक जमा झाले. त्यांनी त्याला राजा केलं, हत्तीवर बसवलं आणि त्याचा सगळा जय जयकार होऊ लागला. त्यांनीही ते राज्य स्वीकारलं, कारण आता मन अशा स्थितीत आलं होतं की जे सहज येईल, यदृच्छेनी म्हणतोय, की जे मला सहज प्राप्त होईल, विशेष कुठली इच्छा न करता ते मी स्वीकारेल. त्याच्यात नाकारण्याचा भाव आहे. आपण पूर्वी बोललोय की चहाचं उदाहरण घ्या. मी चहा घेत नाही म्हणून असं कडक व्हायचं आणि नाकारायचं, हा सुद्धा एक अहंभाव असतो. तर जे सहज येईल ते प्राप्त करणं, ते स्वीकारणं, हे त्यांनी बघितलं. शास्त्रधर्माला अनुसरून होतं म्हणून तो त्यांचा राजा झाला. आणि त्याचा राजा झाल्यानंतर ती बातमी त्याच्या मूळच्या राज्यात पोहोचली, कौशल प्रदेशात पोहोचली. तिथल्याही लोकांनी त्याला म्हटलं की ज्याच्याकडे तू राज्य दिलं होतं तो मरण पावला आहे. आम्ही आता कुठलेही निशासक आहोत, आम्हाला शासक नाही आहे, तर तू ते राज्य घे. आणि अशा रीतीने त्या भगीरथाने सगळ्या राज्यांचा स्वीकार केला आणि तो मग अनभिषिक्त सम्राट, ज्याला म्हणतो चक्रवर्ती राजा, असा होऊन तो राहिला. त्याच्यामध्ये त्याचं जे पुढचं कार्य होतं, मग ते जरुरी पुरती बोलणं,
आपले जे कोणी येतील त्यांचा फक्त कारभार तेवढा बघणं, समदृष्टी, शांतचित्त आणि मौनी असा तो होऊन राहिला. कुठल्याही गोष्टीशी त्याला अटॅचमेंट नव्हती, आसक्ती रहित होता. मग काय येईल ते स्वीकारेल, जे गेलं त्याच्याबद्दल दुःख नाही, जे आलं त्याच्याबद्दल सुख नाही. अशा स्थितीमुळे तो संपूर्णपणे स्थिर असल्यामुळे कधी तो क्षुब्ध झाला नाही. आणि जेव्हा त्याला ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपल्याला आपल्या पूर्वजांना त्यांना मुक्ती द्यायची आहे, आणि मग त्याच्यासाठी हे काही कठीण काम नव्हतं. घोर तपश्चर्या करायची आहे. शरीर जोपर्यंत आहे, जोपर्यंत संकल्प आहे, तोपर्यंत तपश्चर्या करत राहू, कारण कुठल्याच गोष्टींची भीती आणि काही नव्हतं. आणि ही घोर तपश्चर्या करून त्यांनी मग गंगेला पृथ्वीवरती आणण्याची जे प्रचंड पराक्रम होता तो त्यांनी साध्य केला. आणि म्हणून असं म्हटलं जातं भगीरथ प्रयत्न. आपण एखाद्याने प्रचंड प्रयत्न केले म्हणजे त्याला भगीरथ प्रयत्नांची जी जोड दिलेली आहे, जी उपमा दिली जाते ती याच्यामुळेच की त्यांनी गंगेला पृथ्वीवर आणलं. तोपर्यंत गंगा ही पृथ्वीवरती नव्हती. आणि त्या गंगाजलाचंही उदाहरण असंच दिलं जातं की आपल्या पितरांच्या नावाने गंगाजल सोडलं तर त्यांना सुद्धा मुक्ती मिळते, अशी जी कल्पना आली ती याच्यामुळेच. जे पूर्वीच्या लोकांना साध्य झालं नाही ते त्यांनी साध्य करून दाखवलं. आणि त्याच्या मागचं मूळ कारण हे शांत स्थिर मन हे होतं. इथे या सगळ्या मनाचं आणि या मौनाचं दोघांचंही महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. आतून मौन, वाचेने काहीही करा, कार्यामध्ये प्रचंड पराक्रम करा, कारण हे जीवन त्यासाठीच आहे, साधारण नाही. भगीरथाचं जीवन आपल्यासमोर आहे, उदाहरण आहे. आणि एवढी मोठी गोष्ट करून आणू शकले. त्याच्यामध्ये वैराग्य हे सगळ्यात महत्त्वाचं. ज्याच्याकडे वैराग्य आहे, ज्याच्या जीवनात म्हणजे कुठल्या गोष्टीची भीतीच नाही. आम्ही भीतीवरती पूर्वी बोललो आहे की मला जे काही प्राप्त करायचं आहे तर मला काही प्राप्त करायचं आहे म्हणून करायचं नाही आहे. मी जे काही करतोय ते मला काही मिळवायचं आहे म्हणून करत नाही. मला बस एक शरीर आहे, एक अस्तित्व आहे, श्रेष्ठ व्हायचं आहे, श्रेष्ठ करून दाखवायचं आहे. कोणाला दाखवायचं आहे? कोणालाच नाही. हे अस्तित्व आलेलं आहे ते होईल. गुरूंचं कार्य करतो आहे, मग तो माझा व्यवसाय असू द्या, तो माझा नोकरी असू द्या, माझा परिवाराबद्दल असेल किंवा जे काही असेल, युद्ध असेल, प्रत्येक गोष्ट आपलं कर्तव्य हे त्याच श्रेष्ठपणापर्यंत न्यायचं, त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. आणि त्याच्यात पूर्णपणे मनात विरक्ती. ज्याच्याकडे विरक्ती आहे, अटॅचमेंट नाही, त्याला काही घालवण्याची भीतीच नाही. तो एकदम बिनधास्तपणे कार्य करत राहतो. तर ते या भगीरथाच्या उदाहरणातून आपल्याला इथे त्यांनी दाखवलं. आणि वसिष्ठांनी मग इथे पुढची गोष्ट सुरू केली, चुडाला आख्यान. अतिशय सुंदर गोष्ट ही आपण उद्यापासून ऐकायला सुरुवात करू. ठीक आहे, आज इथे थांबूया आणि चुडाला आख्यान उद्यापासून बघू. चालेल, धन्यवाद. जय श्रीराम, जय गुरुदेव.